हॅलो, मी दिसतंय सगळ्यांना? ऐकू येत आहे? प्लीज येस येस टाईप करा जर लाईव्ह सुरू झालं असेल तर, सगळ्यांना दिसत असेल तर. हॅलो, हॅलो, जितेंद्र रौंदादे आलेले आहेत. अजून माझ्या मते बघतायत काही जण. आज सुरू करूया आपण आता. हॅलो, स्टार्ट करायचं. प्लीज येस म्हणून टाईप करा. तर माझ्यामध्ये हळूहळू जमत आहेत सगळे. तर वेळ झाली आहे, 6 वाजलेत. ओके, हां, ओके. बरेच थम्सअप दिसत आहेत मला. सो नाव आय एम स्टार्टिंग. तर सगळ्यात आधी मी स्वतःचं इंट्रोडक्शन करून देते. मी डॉक्टर रेखा ठाकरे. मी ठाण्याला प्रॅक्टिस करते ॲज अ डेंटल सर्जन, असोसिएट डेंटल सर्जन म्हणून मी प्रॅक्टिस करते. आणि आज क्षत्रिय मराठावर FB लाईव्ह करण्यासाठी श्री जितेंद्र रौंदादे यांनी मला आज ही संधी दिली. थोडं डेंटिस्ट्रीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. हॅलो, ओके. बरेच जण आता येत आहेत. मिस्टर भालेराव, मिस्टर विलास. ओके, ठीक आहे. ओके, सो मी कंटिन्यू करते. तर आजचा विषय दिलेला आहे करोना आणि डेंटिस्ट्री. पण त्याआधी आपण करोना आणि डेंटिस्ट्री यांची सांगड घालण्याआधी थोडक्यात मी थोडं डेंटल अवेअरनेसविषयी बोलणार आहे आणि थोडं अजून डेंटिस्ट्रीची माहिती देणार आहे. कारण मला असं वाटतं की थोडंसं आपल्याकडे अजूनही डेंटल हेल्थ आहे किंवा डेंटल ट्रीटमेंट्स आहेत, तर त्याच्याबद्दल तेवढं अवेअरनेस नाही आहे. म्हणजे सगळ्याच याच्याबद्दल नाही बोलत मी, पण बऱ्यापैकी अवेअरनेस तेवढी नाही आहे. खूप ज्यावेळी त्रास होतो आपल्याला त्यावेळी आपण डेंटिस्टकडे जातो. आणि काही काही असे पण असतात की जे खूप रेग्युलर असतात डॉक्टरांकडे जाणारे, त्यांना इनफॅक्ट बरंच माहिती असतं. खरं तर आता असं आहे ना, गुगलमुळे आणि ह्या सगळ्या मीडियामुळे आपल्याला बरीचशी माहिती मिळते, बरीचशी आपल्याला वाचून माहिती मिळते. पण तरी मी माझ्या परीने थोडं अजून तुम्हाला डिटेल थोडी याच्याबद्दल माहिती द्यायचा प्रयत्न करते. नंतर मग आपण करोना आणि डेंटल ट्रीटमेंटवर बद्दल बोलूया. आणि त्याच्यानंतर कोणाचे काही प्रश्न असतील किंवा काय रेग्युलर आता या कोरोना काळात सपोज काही त्रास झालाच, डेंटिस्ट अवेलेबल नाही आहे, तर काय करता येईल. जर कुणाला प्रश्न असतील तर मला प्रश्न विचारा, त्याप्रमाणे मग मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात आधी मी बोलते ते डेंटल अवेअरनेसविषयी. कसं असतं ना, आपल्या आता तोंडामध्ये टोटल 32 दात आहेत. सगळ्यांचंच 32 असतं असं नाही आहे, पण आपल्याला बरेच दात असतात. तर जेवढं आपण इतर जे आपले अवयव आहेत त्यांना काही त्रास झाला तर जेवढं आपण त्याविषयी काळजी करतो, तेवढं मला असं कधी कधी वाटतं की दातांविषयी तेवढी काळजी घेतली जात नाही. पण खरं सांगायचं तर दात हे खूप एक महत्त्वाचं आपलं पार्ट आहे बॉडीचा, की ज्याची खरोखर काळजी घेतली गेली पाहिजे. आपल्याला असं वाटतं ठीक आहे, एक दात गेला, दुसरा आहे, दुसरा गेला, तिसरा आहे, पण एक दात जरी आपला गेला तर पुढे जाऊन त्याच्यातनं जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात ते ज्यांचे दात गेले आहेत त्यांना माहिती असेल. तुमच्यापैकी बरेच जण डॉक्टरांकडे जात पण असतील, काही अगदी रेग्युलर असतील, काही खूप काळजी घेणारे असतील, आणि काही काही असे पण असतील की अगदी त्रास झाला तरच जायचं, काही काही तर त्रास झाल्यानंतरसुद्धा अवॉइड करणारे असे पण असतील. कारण एकंदरीतच मी जे पेशंट्स ऐकलं आहे, सहसा जे सुरुवातीला येतात ना डॉक्टर डेंटिस्टकडे, त्यांच्या मनात कुठेतरी भीती असते. तर एक भीती हा पण एक फॅक्टर आहे की टाळतात लोक डेंटिस्टकडे जाण्याचं, पण तसं काही नाही आहे.
घाबरण्यासारखं काही नाही आहे. आता तर ट्रीटमेंट एवढ्या ॲडव्हान्स झाल्या आहेत, पेनलेस ट्रीटमेंट झाल्या आहेत, म्हणजे अगदी कळतसुद्धा नाही पेशंटना, इतक्या फास्ट ट्रीटमेंट्स होतात बरेचदा. त्यामुळे सगळ्यात आधी हा जो भीती म्हणून फॅक्टर आहे, भीती जो हा फॅक्टर आहे डेंटिस्टशी रिलेटेड, तो मनातनं काढून टाकायला हवा आहे. कारण एक दात तुमचा गेला तर पुढे काय होतं, एक दात काढला सपोज काही कारणाने किंवा खराब झाला, आजूबाजूचे दात खराब होतात, ते त्या जागेमध्ये येतात, त्याच्यामुळे खाता येत नाही. आणि जोपर्यंत आपण डेंटिस्टकडे जातो, जेव्हा हाय टाईम होतो, जेव्हा अगदीच खाता येत नाही किंवा खूप दुखायला लागतं, अशावेळी ज्यावेळी आपण डेंटिस्टकडे जातो त्यावेळी उशीर झालेला असतो आणि मग आपल्याला एक्सटेन्सिव्ह, म्हणजे ज्याची गरज होती त्यापेक्षा जास्त आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते आणि एक्सपेन्सिव्ह, आणि पर्यायाने ते एक्सपेन्सिव्ह पण होतं. तर सगळ्यात आधी मला असं वाटतं की ही भीती मनातून काढून इथून पुढे काहीही त्रास झाला तर तुमच्या जे डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तर जे काही प्रॉब्लेम आहे तो पटकन सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. आणि तेवढ्यात घरीसुद्धा दातांची खूप काळजी घेतली पाहिजे. तर सगळ्यांना माहितीच आहे की घरी आपण काय काळजी घ्यायला हवी, आणि शेवटी मी ते सांगणार पण आहे थोडक्यात. तर मी आता अजून एक फारशा हा विषय मला नाही वाटत कोणी बोललं असणार आहे तुमच्याशी म्हणा, किंवा इतर वेळेस जेव्हा लेमन म्हणतो आम्ही पेशंटना, त्यांच्याशी कोणी फार डॉक्टर्स असं बोलतात. अगदीच तुम्ही डेंटल क्लिनिकमध्ये गेलात त्या दिवशी गरज पडते तुम्हाला या गोष्टी सांगितल्या जातात. तर सगळ्यात आधी डेंटिस्ट्री जी आहे, आपल्याला वाटतं हां हे तोंड आहे, एवढेसे दात आहेत, त्यांचे काहीतरी फिलिंग करायचं असतं, क्लिनिंग करायचं असतं, एक रूट कॅनाल हा शब्द कानावरून गेलेला असेल, कॅप्स कानावरून गेलेल्या असतील, नंतर काय ब्रिजेस लावतात, ऑर्थो ब्रेसेस लावतात, तर दात काढले जातात, हे ढोबळ मनाने आपल्याला माहिती असतं. पण डेंटिस्ट्री, जरी आपण दातांचे ट्रीटमेंट करतो एवढीच जागा आहे, पण डेंटिस्ट्री इज अ वास्ट फील्ड. म्हणजे जसे जनरल डेंटिस्ट असतात, जनरल डेंटिस्ट सगळंच प्रॅक्टिस करतात, म्हणजे ते फिलिंग करणार, एक्स्ट्रॅक्शन करणार, रूट कॅनल्स करणार, जे काही जनरल सगळं प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे पहिल्यांदा बरेचदा आपण जेव्हा त्रास झाल्यानंतर किंवा अदरवाईजसुद्धा आपण जातो ते जनरल डेंटिस्टकडे जातो, आणि जनरल डेंटिस्ट जसं मी म्हणाले बेसिक सगळ्या ट्रीटमेंट्स करतात. पण डेंटिस्ट्रीमध्ये स्पेशालिस्टसुद्धा असतात. तर डेंटिस्ट्रीमध्ये स्पेशालिस्ट कशासाठी असतात, तर आपल्याला जसं मी म्हणाले की खूप वास्ट फील्ड आहे, हे दिसायला एवढासा एक दात दिसतो, पण त्याच्यासाठी स्पेशालिस्टसुद्धा असतं. तर आता हे वेगवेगळे स्पेशालिस्ट कोण असतात ते एक साधारणपणे मी तुम्हाला सांगते. तर वी विल स्टार्ट विथ फर्स्ट एंडोडॉन्टिस्ट. एंडोडॉन्टिस्ट म्हणजे जे रूट कॅनाल ट्रीटमेंट्स करतात, जे डॉक्टरांकडे, डेंटिस्टकडे गेले आहेत त्यांना माहिती आहे जर रूट कॅनालची वेळ आली, मी म्हणाले जनरल डेंटिस्ट पण रूट कॅनाल्स करतात. रूट कॅनाल काय असतं, तर जेव्हा दातामध्ये जी कीड असते ती जेव्हा खूप खोलवर जाते, दाताचं एक एकंदरीत स्ट्रक्चर मला माहिती आहे आता किती जणांना माहिती आहे, पण एक मी साधारण आता मी इथे ड्रॉइंग वगैरे काही ठेवलं नाही आहे, पण मी साधारण एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. तोंडात आपल्याला जो दात दिसतो तो दाताचा क्राऊन, त्याला क्राऊन म्हटलं जातं. आतमध्ये मुळं असतात, ती मुळं आत जे बोन असतं त्याच्यामध्ये त्या सॉकेटमध्ये ती मुळं असतात. आणि जे इनामल म्हटलं जातं, इनामल सगळ्यांच्या कानावरून गेला असणारा शब्द. इनामल हे बाहेरचं आवरण असतं, दाताच्या क्राऊनचं बाहेरचं आवरण. तो शरीरातला सगळ्यात टणक धातू नाही, टणक आपण हे म्हणू शकतो की बोनपेक्षाही तो खूप टणक असतो, ब्रिटल असतो, कडक असतो, सगळ्यात स्ट्रॉंग असतो. तर बाहेर इनामलचं आवरण असतं, एक साधारण काही मिलीमीटर म्हणू शकतो, 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर, त्याची जाडी प्रत्येक दाताच्या त्या ह्याच्याप्रमाणे वेगवेगळी असू शकते. त्याच्या आतमध्ये डेंटिन असतं, एक साधारण काही मिलीमीटरची त्याची जाडी असते, आणि सगळ्यात आतमध्ये पोकळी असते. दाताचा जो शेप असतो साधारण त्या शेपची, त्याप्रमाणे साईज असलेली पोकळी असते. या पोकळीला जी तुमची मुळं असतात ना, मुळांच्या टोकाला खाली अपायकल फोरामेन म्हणतात त्याला, एक छोटंसं छिद्र असतं, आणि त्याच्यातनं तुमच्या दाताला ब्लड आणि नर्व सप्लाय असतो. अगदी बारीक कॅपिलरीज असतात ब्लडच्या, आणि नर्व सप्लाय पण असतो. आणि तेच कारण आहे की आपल्याला दातांना जे थंड गरम आपण लागतो म्हणतो, कारण काय आहे त्याचं, म्हणजे जर दात निर्जीव असतं तर तुम्हाला हे जाणवलंच नसतं. तर हा जो काही नर्व सप्लाय आहे त्यामुळे दाताला तुमच्या थंड आणि गरम जाणवतं. तर आता रूट कॅनल केव्हा करावं लागतं, तर ही दाताच्या ज्या पोकळीमध्ये ज्या नर्व्ज असतात आणि ब्लड वेसल्स असतात त्याच्या जवळ जेव्हा कीड जाते किंवा दाताला जोरदार मार लागतो की तो आतलं जे नर्व आहे
ती अफेक्ट होते. अशा वेळी जर पेन झालं, कधी कधी अगदी सुरुवातीच्या काळातसुद्धा पेन होऊ शकतं, कधी कधी खूप क्रोनिक होते केस त्यावेळी पण होऊ शकतं. तर त्यावेळी जेव्हा नसीच्या खूप जवळ जाते, जसं मी म्हणाले कीड आणि दात दुखायला लागतो, त्यावेळी आपण रूट कॅनल ट्रीटमेंट करतो. त्यामध्ये काय करतात, ते ड्रिलने ते क्लीन केलं जातं, जे काही कॅव्हिटी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल समजा. सो वी कम्प्लिटली क्लीन इट अँड देन वी रिमूव्ह दॅट नर्व, जी अफेक्टेड नर्व असते ती, ब्लड वेसल्स नर्व्स कम्प्लिटली क्लीन करून इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्यासाठी स्पेसिफिक, त्यामध्ये एक इनट मटेरियलने फिलिंग केलं जातं. सो आणि फिलिंग याच्यासाठी की कुठल्याही लिकेज त्याच्यामध्ये नको, की वरून काहीतरी जातं आहे आतमध्ये कॅव्हिटीमध्ये. सो वी फिल इट अँड आफ्टर दॅट वी पुट कॅप ऑन इट. तर ही झाली रूट कॅनल ट्रीटमेंट. कॅप ही वेगळी ट्रीटमेंट असते. तर ही ट्रीटमेंट करणारे स्पेशालिस्ट जे असतात, जेव्हा एखादी खूपच कॉम्प्लिकेटेड केस येते किंवा शक्य नाही होत, कधी कधी दाताची जी नर्व असते ती कॅल्सिफाईड होते किंवा रूट्स त्याचे काहीतरी वाकडे तिकडे असतात काहीतरी कारणाने, अशा वेळी मग स्पेशालिस्ट हे ट्रीटमेंट्स करतात. सो द फर्स्ट इज एंडोडॉन्टिस्ट, रूट कॅनल स्पेशालिस्ट. त्याच्यानंतर येतात पेरिओडॉन्टिस्ट. सो पेरिओ म्हणजे आजूबाजूचा जो हे असतो दाताच्या जे काही टिश्यू असतो तो त्याला पेरिओ जे हिरडी आणि बोन दाताच्या भोवतीचं, सो त्याला पेरिओडॉन्शियम म्हणतात आणि त्याची ट्रीटमेंट करणार ते पेरिओडॉन्टिस्ट. दातांना जेव्हा हिरड्यांना खूप सूज येते किंवा कधी कधी बोन लॉस होतो दातांच्या भोवती, दात थोडेफार हलायला लागतात, त्यावेळी जी ट्रीटमेंट करतात दॅट पेरिओडॉन्टिस्ट. म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये जसं म्हणाले जनरल डेंटिस्ट दे डू इट, बट अदरवाईज पेरिओडॉन्टिस्ट मोस्टली ही ट्रीटमेंट करतात. देन कम्स ऑर्थोडॉन्टिस्ट. ऑर्थोडॉन्टिस्ट तर बऱ्याच जणांना माहिती असणार आहेत, कारण ऑर्थोडॉन्टिस्ट मी बघितलं आहे बऱ्याच जणांना ब्रेसेस लावलेले असतात, क्लिप्स म्हणतात, वायर्स लावलेले असतात दातांना. तर ते ट्रीटमेंट करणारे जे असतात ते ऑर्थोडॉन्टिस्ट. दात वेडेवाकडे असतील तर किंवा पुढे आलेले असतील, कधी कधी खूप मागे असतात, तर ह्याची जी ट्रीटमेंट करतात ते ऑर्थोडॉन्टिस्ट. नाव द नेक्स्ट इज ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन्स. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड एक्स्ट्रॅक्शन्स आहेत किंवा सर्जरीज आहेत अप्पर आणि लोअर जॉजच्या, तर किंवा सॉफ्ट टिश्यू सर्जरीज आहेत, नर्वशी रिलेटेड काही सर्जरीज आहेत, तर ते सगळं फ्रॅक्चर्स झाले सपोज ह्या पोर्शनमध्ये, तर ते सगळं करणारे जे असतात ते ओरल मॅक्झिलोफेशियल सर्जन. आणि BDS झाल्यानंतर जेव्हा तुम्ही MDS करता तर याच्यापैकी जिथे कुठे तुम्हाला ॲडमिशन मिळते, तर MDS केल्यानंतर वी कॅन प्रॅक्टिस दिस. देन कम पेरिओडॉन्टिस्ट. पेरिओडॉन्टिस्ट म्हणजे नावावरूनच तुम्हाला कळलं असेल, पेरिओडॉन्टिस्ट म्हणजे जे लहान मुलांच्या दातांची ट्रीटमेंट करतात. सी टू सर्टन एक्सटेन्स जनरल डेंटिस्ट पण करतात, पण कधी कधी पेशंट्स म्हणजे जी मुलं असतात ना लहान, कॉपरेटिव्ह नसतात मुळेच, तर त्यावेळी बरेचदा मग पेरिओडॉन्टिस्टना बोलून त्यांच्याकडून ट्रीटमेंट केली जाते. आणि कधी कधी जर गरज पडली तर आपण अंडर जनरल ॲनेस्थेशिया ओरल जे ऑपरेशन थिएटर असतं त्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलांच्या दातांची ट्रीटमेंट केली जाते. पेरिओडॉन्टिस्ट करतात, ॲनेस्थेटिस्ट येतात, ते सगळं OTमध्ये केलं जातं. तर लहान मुलांच्या डेंटल ट्रीटमेंटची गरज काय असं पण विचारत तर बरेचदा लहान मुलांना घेऊन येतात पॅरेंट्स आणि म्हणतात आता हा तर त्याचा दात पडणार आहे, मग त्याला वाचवून काय करायचं. पण असं नसतं. प्रत्येक दुधाच्या दाताला चा एक जो शेड होण्याचा किंवा पडण्याचा एक पर्टिक्युलर असा एज असतं. त्या एजच्या आधी काही कारणाने तो दात जर काढावा लागला किंवा पडला, कधी कधी एवढे सडतात आणि पडतात, मग ते तुकडे इकडे तिकडे राहतात, तर नंतर कधीतरी मग ते त्रास देतात. सो ते नंतरची गोष्ट आहे. पण जर वेळेच्या आधी तो दात काढावा लागला, म्हणजे 2 वर्षांनी दात पडणार आहे आणि 2 वर्षांआधी खूप खराब झाल्यामुळे काढावा लागला, हे दुधाचे दात काय करतात, हा जो नंतर येणारा तुमचा दात असतो परमनंट, त्याच्यासाठी ते दात जागा मेंटेन करून ठेवतात. आणि तो जर वेळेच्या आधी काढावा लागला तर अशा वेळी मग आजूबाजूचे दात त्यामध्ये ड्रिफ्ट होऊन, कारण दात हे काही फिक्स नसतात बोनमध्ये, दात बोनमध्ये फिक्स नसल्यामुळे ते हलू शकतात. आजूबाजूचे दात जर त्या जागेमध्ये आले तर पुढे आणि जे परमनंट टीथ असतात, पक्के दात असतात, त्यांची साईज मोठी असते दुधाच्या दातांपेक्षा, हे तुम्हीसुद्धा बघितलं असणार आहे. तर जर बाजूचे दात त्यामध्ये आले तर मग अशावेळी दात वेडेवाकडे येऊ शकतात आणि पुढे जाऊन मग मी जे म्हणाले ब्रेसेसची ट्रीटमेंट करावी लागते, वायर्स किंवा क्लिप्स ज्या लावाव्या लागतात, तर त्याची ट्रीटमेंट पुढे जाऊन करावी लागू शकते. तर ती वेळ येऊ नये म्हणून शक्यतो लहान मुलांनासुद्धा रेग्युलर डॉक्टरांकडे घेऊन जाणे, जेव्हा तुम्ही दर 6 महिन्यातनं जात असणार त्यावेळी त्यांना घेऊन जाणे, किंवा तुम्हाला कधी काही जाणवलं
लहान मुलांच्या दातांची काळजी आपण खूप घेतो, आता ऑलमोस्ट सगळेच अवेअर झाले. काहीही जाणवलं तर डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही जो काही प्रॉब्लेम आहे तो त्यांना विचारून पुढे त्याप्रमाणे यू कॅन गो अहेड विथ. नाव द नेक्स्ट इज ओरल रेडिओलॉजी. जसे जनरल रेडिओलॉजिस्ट असतात तसे ओरल रेडिओलॉजिस्ट पण असतात. एक नॉर्मल दाताचा एक्सरे बऱ्याच जणांनी बघितला असेल किंवा फुल माउथ एक्सरेज केले जातात. नंतर CBCT म्हणजे जसा सिटी स्कॅन असतो तसा दातांचा पण सिटी स्कॅन केला जातो, ज्यामध्ये त्याची 3D इमेज जी असते, 3D व्ह्यू तो दिसतो. तर आता ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे इनफॅक्ट आम्हाला पण खूप मदत होते बऱ्याचशा गोष्टींसाठी. पण तीसुद्धा एक शाखा आहे डेंटिस्ट्रीची स्पेशलायझेशनमध्ये. देन कम्स ओरल पॅथॉलॉजिस्ट. ओरल पॅथॉलॉजिस्ट म्हणजे डायग्नोसिस, म्हणजे तोंडातले जे कुठले डिसीज आहेत किंवा लिजन्स आहेत त्याच्या डायग्नोसिसमध्ये जे स्पेशलायझेशन करतात दे आर ओरल पॅथॉलॉजिस्ट. अँड देन कम्स कम्युनिटी डेंटिस्ट्री. नावावरूनच कळलं असेल व्हॉट इज कम्युनिटी डेंटिस्ट्री. तर डेंटल डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी आणि जे झालेले डिसीज असतात ते कंट्रोल करण्यासाठी काळजी घेणारी जी ही शाखा असते तर दॅट इज कॉल्ड कम्युनिटी डेंटिस्ट्री. मोस्टली हॉस्पिटल्समध्ये हे डिपार्टमेंट्स असतात आणि आम्ही आमच्या परीने जे करतो तर डेंटल अवेअरनेस मोस्टली जे लोकांमध्ये अवेअरनेस पसरवण्यासाठी वगैरे काम करतात. त्याच्यासाठी मग कॅम्प्स घेतले जातात, कधी स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, कंपनीजमध्ये, सोसायटीजमध्ये. सो ऑल दीज आर द ब्रांचेस ऑफ स्पेशालिटी इन जे MDS म्हणतो आपण डेंटिस्ट्रीमध्ये, जे मास्टर्स करतात, मास्टर्स इन डेंटल सर्जरी. तर ऑल दी स्पेशलायझेशन्स आर देअर. सो नाव म्हणजे आपण जे दाताला समजत होतो की एवढा छोटा असतो, काय असणार आहे, म्हणजे त्याच्यासाठी काय एवढा अभ्यास करत असणार आहे, पण करावा लागतो. आम्ही साधारण 4 वर्ष शिकतो. पुढे जाऊन जे स्पेशालिस्ट असतात मास्टर्स ते अजून पुढे 3 वर्ष शिकतात. तर नक्कीच तेवढं महत्त्वाचं आहे, म्हणूनच आहे एवढा सगळा अभ्यास पण आहे, एवढे सगळे प्रॅक्टिस पण आहे, एवढे सगळे स्पेशालिस्ट आहेत, डेंटिस्ट आहेत. सो दात खूप इम्पॉर्टंट आहे. आता नाव विल कम टू करोना आणि डेंटल प्रॅक्टिस. तर खरं सांगायचं तर जेव्हापासून लॉकडाऊन झाले तेव्हापासून डेंटल क्लिनिक्स बऱ्यापैकी बंद आहेत. आता एक 3 महिने 3.5 महिने जवळपास होत आलेत. कोणी थोडंफार स्टार्ट केलं असेलही, पण सगळेजण खूप विचार करत आहेत, डायलेमामध्ये आहेत की काय करायचं. बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल सी वेन इट कम्स टू डेंटिस्ट्री एव्हरीबडी नोज की इट इज व्हेरी हाय रिस्क, कारण पेशंटच्या खूप जवळ काम करतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्ही ड्रिल्स यूज करतो ते ड्रिल्स अगदी हाय स्पीडनी फिरतात आणि त्यातमध्ये वॉटर जेट पण असतो. वॉटर जेट याच्यासाठी की जेव्हा ते ड्रिल्स फिरतात ते दात कट करतात, क्लीन करतात, तर त्यावेळी जी उष्णता हीट निर्माण होते तर ती हीट निर्माण होऊ नये, कारण त्याच्याने सुद्धा पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ती हीट निर्माण होऊ नये म्हणून तिथे वॉटर जेट पण असतो. सो वेन एव्हर वी वर्क द वॉटर जेट इज देअर. तो ड्रिल फिरत असतो, ती डेंटल जे काही दात कापला जातो त्याची डस्ट असते तिथे, देन तिथे ब्लड असतं, सलायवा असतं, आपल्या थ्रोटमध्ये सिक्रेशन. सो ऑल दिस थिंग्स आर देअर. सो इट इज लाईक सध्या काही कोविडचं करोनाचं जे काही सुरू आहे तो त्याच्यासाठी हा खूप एक रिस्की फॅक्टर आहे. तर सगळ्यात आधी त्या एका कारणामुळे क्लिनिक्स बंद केले गेले. आणि दुसरं एक कारण असं होतं की डेंटल ट्रीटमेंट्समध्ये असं एमर्जन्सीज खूप कमी असतात पण खूप कमी असतात. तर डेंटल पेन जर झालं खूप तर अँटीबायोटिक्स घेऊन, पेनकिलर घेऊन काही प्रमाणात ते कंट्रोल करता येतं. सगळ्या केसेसमध्ये नाही करता येत पण करता येतं. तर काही दिवस तरी ट्रीटमेंट करायची नाही असं ठरलं आणि क्लिनिक्स बंद करण्यात आले. आणि पेशंटना त्रास होत होता, म्हणजे ज्या स्टेजला पेशंटची ट्रीटमेंट सुरू होती त्या स्टेजला पेशंटचे ट्रीटमेंट्स थांबून क्लिनिक्स बंद करण्यात आले. तर आणि अजून एक कारण मी जसं म्हणाले की जे एमर्जन्सीज असतात त्यांना आधी प्रायोरिटी दिली जाते. जसं मेडिकल एमर्जन्सी सगळ्यात आधी तर कोविड आला. सो मेडिकल एमर्जन्सीमध्ये द फर्स्ट इज द कोविड. त्याच्यानंतर किंवा त्याच्याबरोबरीने बाकीचे जे लाईफ थ्रेटनिंग आहे, जसं हार्टशी रिलेटेड आहे, किडनीची रिलेटेड आहे, की जे लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं त्यांना आधी प्रिफरन्स देण्यात आला. सो दॅट डझंट कम इन डेंटिस्ट्री. त्याच्यामुळे मग डेंटल क्लिनिक्स आपण बंद केले. देन आफ्टर दॅट जसं मी म्हणाले की जसं एक मिनिट सॉरी हाय रिस्कबद्दल तर मी बोललेच आहे तुम्हाला की हाय रिस्क काय आहे त्याच्यामध्ये. ते पेशंटना किंवा डॉक्टर्सना किंवा स्टाफना काही ट्रान्समिशन होऊ नये हे पण एक कारण होतं क्लिनिक्स बंद करण्यामध्ये.
सो नाव असं तुम्ही म्हणाले डेंटलमध्ये तशा एमर्जन्सीज नसतात, पण काही बोटावर मोजण्या इतक्या डेंटल एमर्जन्सीज होऊ शकतात. आता मी साधारण 2 प्रकार तुम्हाला सांगणार आहे. डेंटल ढोबळमानाने याचे वर्गीकरण केलं जातं डेंटल ट्रीटमेंट्सचं. तर ते असं आहे की एक तर अर्जंट आणि एमर्जन्सी ट्रीटमेंट्स आणि सेकंड इज इलेक्टिव्ह किंवा रुटीन ट्रीटमेंट. तर एमर्जन्सी ट्रीटमेंट्समध्ये जसे म्हणाले की दे आर लाईफ थ्रेटनिंग. तर डेंटिस्ट्रीमध्ये लाईफ थ्रेटनिंग ट्रीटमेंट्स कुठल्या येतात, तर त्यामध्ये आहे अनकंट्रोल्ड ब्लिडिंग. अनकंट्रोल ब्लिडिंग सहसा केव्हा होतं, जेव्हा दात काढला जातो, आणि ह्याच्या मागे कारण असतं की इफ द पेशंट इज ऑन ब्लड थिनर किंवा हायपरटेन्सिव्ह आहे, तर अशा केसमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं दात काढल्यानंतर, अनकंट्रोल ब्लिडिंग. पण सहसा दात काढण्याआधी हिस्ट्री घेतली जाते पेशंटची, थरो हिस्ट्री घेतली जाते. जर गरज असेल तर त्यांच्या स्पेशालिस्टकडे त्यांना पाठवून, फिजिशियनकडे पाठवून कन्सेंट घेतला जातो, किंवा दात काढण्यासाठी आपण थांबतो जोवर एव्हरीथिंग इज बॅक टू नॉर्मल. त्यामुळे असं या कारणामुळे ब्लिडिंग होत नाही. पण जर पेशंट्सनी पोस्ट एक्स्ट्रॅक्शन जे इन्स्ट्रक्शन्स असतात ते फॉलो केले नाहीत तर अनकंट्रोल ब्लिडिंग होऊ शकतं. आणि अदरवाईज ठीक आहे, समजा इतर वेळेस जेव्हा नॉर्मली क्लिनिक सुरू होते, दात काढण्यात आला, ब्लिडिंग होतं आहे, तर तुम्हाला हेल्प लगेचच अवेलेबल होती. पण आता या करोना काळामध्ये एक तर ट्रीटमेंट्स खूप कमी होत आहेत आणि एक्स्ट्रॅक्शन्स होत पण असणार आहेत, कारण दॅट इज वन ऑफ द अर्जंट ट्रीटमेंट्समध्ये येतात. तर तसं काही झालं सपोज, देन यू कॅन अप्रोच युअर डेंटिस्ट जिथे कुठे दात काढलं आहे तिथे, तर ते तुम्हाला मदत करणारच आहे. नाव द नेक्स्ट जी एमर्जन्सी येते ती म्हणजे स्वेलिंग. लार्ज स्वेलिंग येतात, म्हणजे इवन तोंडाच्या आतमध्ये स्वेलिंग्स येतात, बाहेर स्वेलिंग्स येतात थोड्याफार दातांची रिलेटेड. जेव्हा दातांचे जे केरीज असतं किंवा दाताची कंडिशन खूप क्रॉनिक होते त्यावेळी स्वेलिंग्स येऊ शकतात, आणि त्या जोवर आटोक्यात असतात, अँटीबायोटिक्सने क्लिअर होतात तोवर ठीक आहे. पण कधी कधी खूप जास्त स्वेलिंग येतं आणि अचानक पण येतं, म्हणजे तुम्हाला कळण्याआधी ते स्वेलिंग अगदी वाढलेलं असतं, रात्रीतनं येतं केव्हा तरी खूप मोठं असं स्वेलिंग इकडे वगैरे, तर ती एमर्जन्सी होऊ शकते. त्याला आम्ही सेल्युलायटिस होता. कधी कधी इथे खूप स्वेलिंग आलं तर त्याच्यामुळे तुम्हाला श्वास घेताना त्रास होऊ शकतो. कधी कधी ते स्वेलिंग येऊन जे इन्फेक्शन वगैरे असतं ते तुमच्या खूप कमी होतं, कारण आता एवढे अँटीबायोटिक्स वगैरे आलेले आहेत. पण हे ज्या क्रॅनियम ज्या कवटीच्या स्पेसेस वगैरे असतात त्यात पण जाऊन इन्फेक्शन होऊन पुढे जाऊन एमर्जन्सी होऊ शकते. सो कधीही असं स्वेलिंग जर वाटलं तुम्हाला थोडंफार जरी, किंवा थोडं वाढतं आहे असं वाटलं, तर इमिजिएटली यू हॅव टू कॉन्टॅक्ट युअर डेंटिस्ट. नाव द नेक्स्ट एमर्जन्सीमध्ये येतं ट्रॉमा. सो ट्रॉमामुळे म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये फ्रॅक्चर्स होतात सहसा. सो फ्रॅक्चर्स आर ट्रीटेड इन हॉस्पिटल्स. सो दॅट इज म्हणजे जनरल डेंटिस्टकडे किंवा डेंटल क्लिनिकमध्ये ॲक्सिडेंटचे केस येत नाही, तर त्या हॉस्पिटल्समध्ये जातात. सो जरी हे जॉचे फ्रॅक्चर्स असतील अप्पर लोअर जॉचे, तरी ते हॉस्पिटल्समध्ये ट्रीट केले जातात. नाव द नेक्स्ट इज अर्जंट डेंटल ट्रीटमेंट. अर्जंट डेंटल ट्रीटमेंटमध्ये काय येतं, तर खूप सिव्हिअर पेन जसं मी म्हणाले, सिव्हिअर पेनसाठी ट्रीटमेंट असतं एकतर एक्स्ट्रॅक्शन किंवा रूट कॅनल ट्रीटमेंट. तर जसं मी म्हणाले की आता करोनामुळे आपण अवॉइड करतो आहे एक्स्ट्रॅक्शन, थोड्याफार प्रमाणात कदाचित होत असतील रूट कॅनल, पण काही ठिकाणी खूप अर्जंट असेल, कारण कधी कधी अँटीबायोटिक्स पेन किलर घेऊनसुद्धा पेन जात नाही, तर कदाचित काही डेंटल फॅसिलिटीज आहे की तिथे रूट कॅनल वगैरे तेवढं करता आहेत. पण समटाईम्स इट इज मल्टिपल सिटिंग ट्रीटमेंट ऑल्सो. ते पेशंट ऑल्सो हॅज टू थिंक की आपण ही ट्रीटमेंट जरी एकदा करून घेतली तर परत आपण जायचं डेंटिस्टकडे. कधी कधी एक्स्ट्रॅक्शन त्याच्यासाठी दुसरं ऑप्शन असू शकतं. तर सिव्हिअर डेंटल पेन जे आहे दॅट कम्स इन अ अर्जंट डेंटल ट्रीटमेंट. अँड देन नेक्स्ट कम्स थर्ड मोलर म्हणजे तुमची जी विजडम टीथ असतात ते सुद्धा एक अर्जन्सी असू शकते. विजडम टीथ सहसा जे असतात आपले, ज्यावेळी ते इरप्ट होतात ना, ज्यावेळी उगवत असतात त्यावेळी बरेचदा त्रास देतात, किंवा थोडे अगदी आले, त्यांना समजा येण्यासाठी जागा आहे आणि आले, तर ते मागची जी स्किन असते, शेवटचा दात असतो तो मागची जी स्किन असते ती त्याच्यावर जर आली तर तिथे एक पॉकेट फॉर्म होतं, आणि तिकडे बरेचदा जेवण अडकून किंवा अदरवाईजसुद्धा तिथे चावलं गेल्यामुळे स्वेलिंग येऊन कधी कधी पस होऊन इन्फेक्शन होऊ शकतं. जर असं झालं तर काही करण्याआधी अँटीबायोटिक्स तर घ्यावे लागणारच आहेत, पण काही करण्याआधी जसं कधी म्हणतात क्लीन करतात लोक तिथे जाऊन उगाच, तर शक्यतो अवॉइड करायचं, कारण ऑलरेडी इन्फेक्टेड जागेमध्ये जर तुम्ही काहीतरी जाऊन तिकडे घातलं समजा क्लीन करण्यासाठी, तर ते इन्फेक्शन वाढू शकतं. सो ऑलवेज कॉन्टॅक्ट युअर डेंटिस्ट. आणि सध्या तरी या सर्जरीज होत नसणार आहेत, पण पुढे जाऊन कधी कधी गरज पडली आणि परत हे होत राहिलं तर आपण ती स्किन कट करतो, तिला ओपरिक्युलम म्हणतात,
तर ते कट करतो आणि एक स्टिच देतो आणि आठवड्या 10 दिवसामध्ये सगळं व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर मेंटेनन्स खूप मस्ट असतं. कधी कधी दात उगवतच नाहीत किंवा तिरपे उगवतात किंवा अशा प्रकारे उगवतात की त्याच्यामध्ये आणि पुढच्या दातामध्ये जेवण अडकतं. ते साफ करणं कठीण असतं. मग अशा तो दात किडतो, कधी कधी त्याच्यामुळे पुढचा दात पण किडतो आणि त्यामुळे सुद्धा पेशंटला अनबेअरेबल पेन होऊ शकतं. ही सुद्धा अर्जंट डेंटल ट्रीटमेंट असू शकते. अशा केसमध्ये आपल्याला थर्ड मोलर जो असतो विजडम टूथ तो काढावा लागतो आणि पुढचा दात जर एक्सरेमध्ये दिसत असेल की तो पण खराब झाला आहे तर बरेचदा आपण त्याला वाचवायचाच प्रयत्न करतो बिकॉज इट इज अ फंक्शनल टूथ. तर त्याचं रूट कॅनल करून कॅप करून आपण त्याला वाचवतो. नेक्स्ट इज फ्रॅक्चर टूथ. फ्रॅक्चर टूथमध्ये जर कडक खाण्यात आलं तर अगदी चांगला दातसुद्धा कधी कधी तुटू शकतो आणि तो जर व्हायटर असेल तो प्रचंड त्रास देतो आणि थ्रू अँड थ्रू फ्रॅक्चर असेल तर एक्स्ट्रॅक्शन इज द ऑप्शन. आणि कधी कधी रूट कॅनल झालेले दात असतात की ज्यांच्यावर कॅप न बसवल्यामुळं, कारण रूट कॅनल केल्याने दात ब्रिटल होतात, तर कॅप न बसवल्यामुळे ते सुद्धा तुटू शकतात. तर ते तसे दुखत नाहीत पण ते इरिटेशन होत राहतं, सारखं हलत राहतं, तर ते पण काढावे लागू शकतात. सो ऑल दिस कम इन अर्जंट डेंटल ट्रीटमेंट. कधी कधी दात पूर्णपणे मार लागल्यामुळे निघतात सुद्धा. तर कधी कधी जर पेशंटनी वेळेवर आमच्याकडे तो दात आणून दिला, अगदी धावत पळत लवकर दात निघाला, रूट सकट निघतो, पूर्ण मुळासकट निघतो, तर अशावेळी आम्ही तो रिइम्प्लांटसुद्धा करतो, ते सॉकेट क्लीन करून. आणि कधी कधी तो दात तिथे राहतो सुद्धा, दरवेळी नाही पण राहतो. पुढे जाऊन त्याची रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागते पण तो दात राहण्याचे चान्सेस असतात. आणि जर नाहीच टिकला, तिथे लूज झाला, निघून गेला, तर अशावेळी मग आपण त्याचं जे रिप्लेसमेंट आहे ते ब्रेज म्हणा, इम्प्लांट म्हणा करून करू शकतो. नाव द नेक्स्ट कम इलेक्टिव्ह ऑर रुटीन ट्रीटमेंट. आता ह्या त्या ट्रीटमेंट्स आहेत की ज्या अर्जंट नाही आहेत, म्हणजे ते न केल्याने किंवा पेशंटला खूप त्रास होतो आहे किंवा ते न केल्याने काही नुकसान होणार आहे खूप, असं होत नाही. तर ह्यामध्ये तर क्लिनिंग ऑफ ऑल टीथ, यू कॅन ऑलवेज वेट 2 महिने, 4 महिने, 6 महिने. निदान आता ह्या करोनाच्या पिरियडमध्ये तुम्हाला स्केलिंग वगैरे करायचं असेल तर प्लीज नका करून घेऊ, थांबा. अजून आपल्याला काहीही फारसं क्लिअर झालेलं नाही आहे. तर आणि स्केलिंग करताना पण ते खूप व्हायब्रेट होणार एक स्केलर म्हणतो आम्ही त्याला, अल्ट्रासोनिक स्केलर, ते यूज केलं जातं. तर त्याच्यामध्ये पण पाण्याचा जेट असतो, जे म्हणाले वॉटर जेट, तर ते पण अवॉइड केलेलं बरं आहे. देन कम्स कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स आहेत, ब्रिजेस आहेत, इम्प्लांट्स आहेत, डेंचर्स म्हणजे कवळ्या आहेत, त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, वरच्या खालची पूर्ण कवळी, कधी कधी पार्शल डेंचर्स बनवल्या जातात. सो ऑल दीज आर द ट्रीटमेंट्स की ज्याच्यामुळे न केल्यामुळे खूप त्रास होत नाही आहे, खूप पेन नाही आहे. सो दिस कॅन ऑलवेज वेट इफ वेन एव्हरीथिंग विल बी ओके. जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स असेल की आपण जाऊन हे आता व्यवस्थितपणे करून घेऊ शकतो, त्यावेळी तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन ह्या सगळ्या ट्रीटमेंट जरी आता तुम्हाला गरज असेल तरी त्यानंतर तुम्ही करून घेऊ शकता. एक आहे की असं होऊ शकतं आता खाण्याचा त्रास होतो आहे त्याच्यामुळं, पण ते काही दिवस सहन करावं लागणार आहे. मी तर सांगते पेशंटना की थोडं चर्न करून खा, एका बाजूने खा, अशी काळजी घ्या. फोनवर पेशंट्स विचारतात कधी कधी, त्यावेळी आम्ही त्यांना गाईड करतो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या डेंटिस्टना किंवा तुम्ही कुणाकडे जात नसणार कुठल्या डेंटिस्टकडे, यू कॅन ऑलवेज फाइंड, तुम्हाला नंबर कधी मिळू शकतात गुगलवर वगैरे, तर तुम्ही डेंटिस्टना फोन करून जर ते अवेलेबल असतील फोनवर तर त्यांना तुमच्या शंका विचारू शकता. सो नाव नेक्स्ट वी आर टॉकिंग अबाउट की जेव्हा फुल फ्लेज्ड क्लिनिक स्टार्ट होतील किंवा आतासुद्धा खूप अर्जंट असल्यामुळे तुम्हाला जर डेंटिस्टकडे जावं लागलं तर व्हॉट यू विल डू. सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं मी म्हणाले की वेनेवर यू विल गो, सो इट्स व्हेरी लॉजिकल, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आता काहीही करण्याआधी, डॉक्टरकडे जाण्याआधी, हॉस्पिटलमध्ये जाण्याआधी फोन करतोच. सो फोन तो तुम्ही करणारच आहात, पण शक्यतो ट्राय करा की फोनवर एक्सप्लेन करा सगळं, सो दॅट गरज नसेल तर डॉक्टर तुम्हाला बोलवणारच नाही. अगदी गरज असेल तरच जायचं आहे, गरज नसेल तर जायचं नाही आहे. तुम्ही तुमच्या जो त्रास देणारा दात आहे किंवा जो कुठला भाग आहे, जमलं तर त्याचा एक फोटो टॉर्चनी लाईट वगैरे टाकून फोटो पाठवू शकता, व्हिडिओ पाठवू शकता. फोनवरच अगदी सविस्तर तुमची डेंटल हिस्ट्री द्या, डेंटल कंप्लेंटबद्दल सांगा. कारण गरज नसेल तर मग डॉक्टर तुम्हाला सांगणार आहेत की प्लीज तुम्ही घरीच असं केलं तर तुम्हाला आराम होईल, नंतर परत कधी त्रास झाला आणि नाहीच कंट्रोल झाला तर आपण बघूया. सो ऑलवेज आधी तुम्हाला फोनिक कन्सल्टेशन करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही फोन करणार तेव्हा तुमची थरो मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना द्यायची आहे.
कारण तुमची मेडिकल हिस्ट्री आणि डेंटल ट्रीटमेंट्स एक्स्ट्रॅक्शन्स वगैरे करावे लागले तर मेडिकल हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट असते. तर प्लीज जी काय मेडिकल हिस्ट्री, तर फर्स्ट इज तो कोविड, म्हणजे तुम्हाला ताप आहे का, खोकला आहे का, श्वास घ्यायला त्रास होतो आहे का, आणि तसं असेल तुम्ही स्वतःच जाणार नाही, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला ही डेंटल हिस्ट्री द्यायची आहे आणि ते घेणारच आहे. नंतर तुमचे काही हार्ट एलिमेंट्स आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तुमची एन्जिओप्लास्टी झाली आहे किंवा तुम्ही ब्लड थिनर घेता आहे, तुम्हाला कुठल्या औषधांची ॲलर्जी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला फोनवरच सांगायच्या आहे. सो दॅट डॉक्टर कॅन टेक डिसिजन. ते विचार करू शकतात की पुढे काय करायचं, म्हणजे विनाकारण आपल्याला तिथे जाणं टाळायचं आहे. तर फोनवर जेवढं तुम्हाला सांगता येईल ते जर सांगितलं तर माझ्या मते दॅट विल बी बेस्ट फॉर यू. नाऊ नेक्स्ट इज आता नेक्स्ट सपोज एव्हरीथिंग इज डन आणि डॉक्टरांना वाटतं आहे की हो तुम्हाला आता क्लिनिकमध्ये यावंच लागणार आहे, आता फोनवर होणार नाही आहे किंवा घरी काहीही उपाय करून होणार नाही आहे, तो ऑब्व्हियसली दे आर गोइंग टू गिव्ह यू अपॉइंटमेंट. आणि इथून पुढे मला असं वाटतं की डेंटल प्रॅक्टिस ही बाय अपॉइंटमेंटच होणार आहे, कारण आता आपल्याला शक्यतो कमीत कमी गर्दी हवी आहे क्लिनिक्समध्ये. जे सोशल डिस्टन्सिंग म्हणून आहे ते इथून पुढे आपल्याला अजून किती दिवस, महिने, वर्ष पाळायचं आपल्याला माहीत नाही आहे, पण मला तरी वाटतं की जवळच्या फ्युचरमध्ये तरी मला कुठेही हे दिसत नाही आहे की आपण हे फॉलो करत नाही आहे. तो यू आर गोइंग टू गो देअर बाय अपॉइंटमेंट. नेक्स्ट थिंग, बिफोर यू लिव्ह, जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटसाठी जाणार ना त्याच्या जस्ट आधी फोन करा, याच्यासाठी की डॉक्टरांना किंवा स्टाफला तुम्ही जर सांगितलं की मी आता निघतो आणि एवढ्या वेळामध्ये मी पोहोचणार आहे, तर ते त्याप्रमाणे तयारी करू शकतात. जे डेंटल ट्रीटमेंट अशी असते ना की त्याला कधी कधी वेळ पण लागतो, म्हणजे आज आपल्याला वाटतं 20 मिनटात होईल, पण एक 25 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास पण लागू शकतो. होतं असं कधी कधी एखादं एक्स्ट्रॅक्शन करताना दात अडकतो किंवा अजून काही होतं. सो ऑलवेज कॉल अँड गो. बरेचदा डेंटल क्लिनिक्सकडूनच फोन येतात. जर आधीच्या पेशंटच्या ट्रीटमेंटला वेळ लागणार असेल, म्हणजे आमच्याकडे जी पद्धत आहे, आम्ही पुढच्या पेशंटना फोन करतो की असं असं आहे, साधारण एवढा वेळ लागू शकतो, तुम्ही एवढ्या उशिरा या, किंवा आम्ही त्यांची अपॉइंटमेंट रिस्केड्यूल करतो. पण दरवेळेस असं होईल असं नाही, त्यामुळे ऑलवेज कॉल अँड गो. वेन यू लिव्ह, वेअर युअर ग्लव्ज, वेअर युअर मास्क, अँड देन यू लिव्ह. आणि डायरेक्ट क्लिनिकमध्ये जायचं आहे, इथं कुठेही जायचं नाही आहे, मध्ये कुठेतरी भाजी घ्यायला किंवा अजून कुठे असं गेलं असं काही नाही. डायरेक्ट क्लिनिकमध्ये जा. आणि वेन यू आर आउट, तुम्ही जेव्हा क्लिनिकच्या बाहेर असाल त्यावेळी एक फोन करा की मी आलो आहे, कारण स्टाफला कळणार की तुम्ही बाहेर आलात ना. दे विल टेक वॉट एव्हर देअर मेजर्स दे हॅव टू टेक, की क्लिनिकचं डोअर ओपन करणार आहे, तुम्हाला काय सॅनिटायझर देणार आहेत. बरेचदा आता ते फूड ऑपरेटेड सॅनिटायझर्स यूज केले जात आहेत, क्लिनिकच्या बाहेर पण ठेवले जात आहेत. सो दे विल गिव्ह यू ऑल द इन्स्ट्रक्शन्स, अकॉर्डिंगली यू कॅन एंटर. आणि अजून एक कारण आहे बाहेरून फोन करण्याचं, की वन्स यू गो इन द क्लिनिक न, डोंट यूज युअर फोन. वेटिंगमध्ये बसल्यानंतर फोन, जरी उशीर झाला आधीच्या पेशंटना, ऑपरेटरीमध्ये वेळ लागला, तरीसुद्धा यू आर नॉट सपोज टू यूज युअर फोन, दॅट यू ऑल नो. आणि शक्यतो ते झिपलॉक बॅगमध्ये ठेवा, म्हणजे त्याला क्लीन करणं त्या बॅगला सोपं जातं, किंवा तुम्ही डिस्पोज पण करू शकता. सो दॅट इज द रिझन. तुम्ही बाहेर आलात की फोन करा, देन त्याप्रमाणे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले जातील की आता पुढे काय करायचं आहे. वेन यू आर इन द वेटिंग रूम, होऊ शकतं की जरी पेशंट ऑपरेटरीमध्ये मधून बाहेर आला तरीसुद्धा थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला आतमध्ये घ्यायला, कारण आता हे जे सगळे स्टरलायझेशन आहे किंवा डिसइन्फेक्शन आहे त्याचे मेजर्स आता बऱ्यापैकी चेंज झाले. पूर्वी काय होतं, म्हणजे करोनाच्या आधी, जस्ट नियर पास्टमध्ये, साधारण 3-4 महिन्यांपूर्वी, आपण म्हणू शकतो 4 महिन्यांपूर्वी, वी यूज टू पुट मास्क, वी यूज टू वेअर ॲप्रन, प्रोटेक्शनसाठी जे शिल्ड असतं ते लावलं, हेडकॅप घातली, ग्लव्ज घातले की वी यूज टू बी रेडी. आता तसं नाही आहे. पेशंट उठून गेल्यानंतर डेंटल चेअर क्लीन केले, इन्स्ट्रुमेंट्स ऑटोक्लेव्हला टाकले, चेअर क्लीन केली, स्पिटून क्लीन केलं, सो दॅट यूज टू सफाईज. आता तसं नाही आहे. आता आपल्याला जास्त काळजी घ्यायची, सगळे सरफेसेस क्लीन करायचे आहेत. डॉक्टर्स कदाचित चेंज करू शकतात. नंतर तुम्ही उठून गेल्यानंतर वेटिंग रूम आपल्याला डिसइन्फेक्ट करायची आहे. तर ट्रीटमेंट थोडी हळू पुढे जाणार आहे. तुमच्या अपॉइंटमेंट्स पण कदाचित डिले होणार आहेत, थोडा उशीर लागणार आहे. तो बी पेशंट. अँड देन तुमचं जेव्हा सगळं तिकडे झाल्यानंतर तयारी, जेव्हा तुम्ही ऑपरेटरीमध्ये जाणार त्यावेळी तिथे काय करायचं ते तिथे जे डॉक्टर आहे ते तुम्हाला सांगणार आहेत. सो ते त्यांच्यावर सोडते मी, ते सांगते तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय करायचं. आणि जरुरी नाही की तुमची ट्रीटमेंट अगदी फर्स्ट सिटिंग्समध्येच होणार, कारण डेंटल ट्रीटमेंट्स ह्या बरेचदा लगेचच होत नाही. दे आर प्लान्ड.
प्लॅन करून केल्या जातात. अगदीच जसं मी म्हणाले अर्जंट ट्रीटमेंट असेल, पेशंटला खूप पेन आहे, अशावेळी जे डेंटल रूट कॅनल आहे वगैरे स्टार्ट करणं ते फक्त केलं जातं. इवन एक्स्ट्रॅक्शन्स पण प्लॅन करूनच केले जातात. मी म्हणालेच त्याप्रमाणे मेडिकल हिस्ट्री घेतली जाते किंवा आधी अँटीबायोटिक्स दिले जातात. बरेचदा असं केलं जातं. काही त्याला अपवाद असतील, पण त्याचप्रमाणे मी सांगते की आता हे कोविडमध्ये असं की तुम्हाला वाटतं मी आता गेले एकदाचं जे काही ते होऊन गेलं की मला परत जायला नको, तर हे असं होईलच असं नाही आहे. तुमची दाताची काय कंडिशन आहे, काय करावं लागणार आहे, ते सगळं करून डॉक्टर डिसिजन घेणार आहेत. तुम्हाला परत पण जावं लागू शकतं. तर हॅव पेशन्स. अँड नाव सपोज तुमची ट्रीटमेंट झाली आहे किंवा कन्सल्टेशन जे काही आहे ते झालं आहे, वेन यू आर आउट तो आय ॲडवाईज यू की यू कॅशलेस तर आता आपण करतोच आहे आणि करायचं आहे. क्लिनिक्समध्ये सुद्धा कॅशलेस पेमेंट करायचं आहे. कार्डसुद्धा अवॉइड केलं तर बरं होईल. मी तर असं सांगते माझ्या पेशंट्सना किंवा आमचं जेव्हा फ्रेंड्समध्ये डिस्कशन होतं त्यावेळी आम्ही असं बोलतो की शक्यतो पेशंट जेव्हा फोन करतात त्याचवेळी समोरून कन्सल्टेशन चार्जेस आणि पेशंटचे एकंदरीत डेंटल जे काही कंप्लेंट्स आहेत त्यावरून आमच्या लक्षात येतं त्यांना एक्सरे लागणार आहे का, तर त्याचवेळी जर डेंटल एक्सरे आणि कन्सल्टेशनचे चार्जेस आपण विचारले किंवा समोरून तुम्हाला क्लिनिकमधनं सांगण्यात आले तर आपण ऑनलाईन पेमेंट करून जर गेलो तर दॅट वूड बी बेटर. आणि नंतर जेव्हा तुमची ट्रीटमेंट प्लॅन केली जाईल त्यावेळी मग किती सिटिंगची ट्रीटमेंट आहे, त्याला किती खर्च येणार आहे, त्याप्रमाणे देन यू कॅन डू द ऑनलाईन पेमेंट्स. म्हणजे तुमच्या नेक्स्ट विजिटला जाण्याआधी डू द ऑनलाईन पेमेंट आणि देन यू गो. सो दॅट इज अ गुड ऑप्शन असं मला वाटतं. नाव द नेक्स्ट थिंग इज प्रिस्क्रिप्शन पेपर. म्हणजे असं असतं की प्रिस्क्रिप्शन पेपरवर तुम्हाला डॉक्टरची साईन आणि मग देन यू कॅन बाय द मेडिसिन असं आहे. आता मध्ये काही मी फ्रेंडशी बोलताना वगैरे डिजिटल प्रिस्क्रिप्शनबद्दल आमचं बोलणं झालं, पण आता हे कितपत शक्य आहे आणि कितपत मेडिकल लिगल हे ते वगैरे बरेच आमचं बोलणं झालं. सो आय एम नॉट शुअर की डिजिटल प्रिस्क्रिप्शन आम्ही देऊ शकतो की नाही, मला माहिती नाही आहे. मी अजून माहिती काढायचा प्रयत्न करते, पण मोस्टली जर गरज असेल तर तुम्हाला पेपरवर प्रिस्क्रिप्शन दिलं जाईल. सो दॅट यू नो की वॉट केअर टू टेक. त्याला घेऊन जायचं आहे. तुम्ही जेव्हा केमिस्टकडे जाणार जाता जाता मेडिसिन्स घेऊन जाणार, सो यू हॅव टू कीप दॅट अवे फ्रॉम द काउंटरपासून लांब उभं राहायचं आहे, कारण त्यांची पण आपल्याला काळजी घ्यायची जे तिथे केमिस्ट आहेत त्यांची. अँड वेन यू टेक द मेडिसिन्स देन यू गो होम. त्यानंतर माहिती आहे तुम्हाला सॅनिटाईज कसं करायचं, तो पेपर झाला, त्या मेडिसिन्सचे ज्या स्ट्रिप्स असतात त्या झाल्या, तुम्हाला आंघोळ करायची आहे, कपडे वॉश करायचे. सो ऑल दिस थिंग्स यू हॅव टू डू. तर आता ही एवढी सगळी काळजी इथून पुढे घ्यावी लागणार आहे. फक्त डेंटल क्लिनिक्स नाही, इथून पुढे कुठल्याही हॉस्पिटलला जाण्याआधी आपल्याला हे सगळं फॉलो करावं लागणार आहे. इनफॅक्ट आम्हीसुद्धा अजून जसे म्हणाले डायलेमामध्ये आहोत. आमचं जे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया आहे तर त्याचे पण विविध गाईडलाईन्स येत आहेत. पण अजून तरी बऱ्याच जणांनी म्हणजे माझ्या माहितीतल्यांनी तरी अजून सगळे वाट बघत आहेत. अजून 1 महिन्याने क्लिनिक स्टार्ट करू, जुलैच्या एंडला करू, ऑगस्टमध्ये करू. पण तेव्हा काय होईल आपल्याला माहीत नाही. जुलैमध्ये काय होणार, ऑगस्टमध्ये काय होणार. खूपच जसं मी म्हणाले अर्जंट आहे, एमर्जन्सी आहे. तर कोविडच्या डेंटल फॅसिलिटीज असणार आहे हॉस्पिटल्सच्या, तर तिथे पण तुम्ही तुमच्या डेंटिस्टच्या थ्रू कॉन्टॅक्ट करून तिकडे तुम्ही जाऊ शकता. तर आता हे सगळं करोना आणि याच्याविषयी झालं की सध्या काय स्थिती आहे यांची डेंटल क्लिनिक्सची, साधारण मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल यू डोंट लूज युअर कॉन्फिडन्स. डॉक्टरांवर पण विश्वास ठेवा. जे काही करतायत ते तुमच्या भल्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या स्टाफच्या भल्यासाठी करतात. कुणालाही क्लिनिक्स बंद ठेवायचे नाही आहेत, कुणालाही ट्रीटमेंट्स बंद ठेवायच्या नाही आहेत. पण इथून पुढे जी हेल्थकेअर आहे तिचं एकंदरीतच फेस चेंज होणार आहे. पूर्वी जसं सरसकटपणे ट्रीटमेंट चालत होतं, आपण अपॉइंटमेंट न घेता जात होतो किंवा सर्रास वेटिंगमध्ये 4-4 पेशंट्स बसलेले असायचे, तसं आता नाही होणार. आता चेंज होणार आहे सगळं. वेळ पण तेवढाच जाणार आहे. इनफॅक्ट आता कॉस्ट पण वाढू शकतात, बिकॉज नाव इट्स नॉट जस्ट की हे ट्रीटमेंट हो चालणार आहेत, पण ॲज वेल जे काही प्रोटेक्शन आपण यूज करणार आहोत, PPE झालं किंवा डिसइन्फेक्शन झालं आणि बरेचसे मेजर्स असे घ्यावे लागणार आहेत. तर ट्रीटमेंटची कॉस्ट वाढू शकते. तर त्याच्यासाठी कंप्लेंट करण्यात किंवा हे करण्यात, कारण आधीच असं म्हटलं होतं की डेंटिस्ट खूप कॉस्टली असतात, पण इथून पुढे असं होऊ शकतं. तर तुम्हाला डॉक्टरांवर तुमचा विश्वास ठेवायचा आहे, त्यांच्यासोबत कॉपरेट करायचं आहे. जरुरी नाही की तुम्हाला लगेच अपॉइंटमेंट मिळेल, तुम्हाला थोडा त्रास पण सहन करावा लागू शकतो आहे. तर थोडं कन्सिडर करा
आणि शक्यतो घरच्या घरी मी जसं म्हणाले की मी थोडी आता नंतर पण माहिती देईल की तुम्हाला घरी काय काळजी घ्यायची आहे. सगळ्यांना माहिती असतं दिवसातनं 2दा ब्रश करायचं आहे. किती जण करतात मला माहीत नाही, पण 2दा ब्रश करायचं आहे. पण ब्रशिंग टेक्निक किती जणांना माहिती आहे की ब्रश कसं करायचं. जर तुम्ही यूट्यूबवर गेला तर तुम्हाला टेक्निक दाखवली जाईल, टेक्निक दिसेल, पण ती ना थोडीशी डिफिकल्ट वाटते पेशंट्सना करायला. तर नॉर्मली आम्ही पेशंटना काय सांगतो की फर्स्ट ऑफ ऑल यू आर सपोज टू यूज मीडियम हार्डनेसचा ब्रश. यू आर नॉट सपोज टू यूज अल्ट्रा सॉफ्ट और हार्ड टूथब्रश. यू आर सपोज टू यूज मीडियम हार्डनेसचा टूथब्रश. हॉरिझॉन्टल आडवं ब्रशिंग करायचं नाही आहे, त्याच्याने इनामल घासलं जातं दातांचं. आमच्याकडे येतात पेशंट्स, अगदी रायटी जर पेशंट असेल ना, राईट हँडनी ब्रश करताना डाव्याकडचे दात घासले गेलेले असतात. लेफ्टी असेल आणि बघून आम्ही सांगतो की तुम्ही जोरात ब्रश करताय आणि यू आर राईटी और यू आर लेफ्टी वॉटेवर आहे. तर त्याच्यामुळे पुढे जाऊन दात खूप सेन्सिटिव्ह होऊ शकतात. कधी कधी रूट कॅनल करायची पण वेळ येते, कधी कधी एवढे खराब होतात की काढावे लागतात. सो डेंटल ब्रशिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जसं मी म्हणाले की यूट्यूबवरचा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता डेंटल जे ब्रशिंगचा जो आहे तो. पण मी सांगते की नॉर्मली अदरवाईज हाऊ यू शुड ब्रश इज इट हॅज टू बी अप अँड डाऊन. हिअर सर्क्युलर, इथे थोडं डिफिकल्ट होतं मागे सर्क्युलर. आतमध्ये जेव्हा पुढच्या दातांना ब्रश करता होल्ड युअर ब्रश वर्टिकली आणि आतल्या बाजूला असं असं. जे च्युईंग सर्फेसेस आहे ते सुद्धा अगदी हलक्या हाताने पण व्यवस्थितपणे ब्रश करायचं आहे, जोर लावायचा नाही आहे. आणि दुसरं एक आहे ते म्हणजे फ्लॉसिंग. म्हणजे बऱ्याच जणांनी फ्लॉसिंग ऐकलं असणार आहे आणि मला गेल्यावर एक प्रश्न पण आला होता, फ्लॉसिंग काय असतं एक्झॅक्टली. तर गेल्यावेळी मी काही कारणाने त्याचं उत्तर नाही देऊ शकले, दुसऱ्या एका ग्रुपमध्ये, सॉरी. तर फ्लॉसिंग काय असतं. सो व्हॉट इज फ्लॉस. फ्लॉस म्हणजे एक धागा असतो. इट इज अ वॅक्स कोटेड थ्रेड. तर लॉंग ओरल बी आणि कोलगेटचे असे ते धागे येतात, अशी डबी असते, त्याच्यातून यू कॅन जस्ट पुल इट. यू हॅव टू टाईट अराउंड युअर फिंगर्स आणि यू हॅव टू पुट देम बिटवीन युअर 2 टीथ आणि त्याच्याने तुम्हाला 2 दातांच्या मध्ये क्लीन करायचं असतं. ब्रशिंगने तुमचे आतले बाहेरचे सर्फेसेस आणि च्युईंग सर्फेसेस क्लीन होतात, पण 2 दातांच्या मधले सरफेस असतं, सी इट इज नॉट अ फ्लॅट और एक लिनियर किंवा असं लाईनसारखं सरफेस नसतं, त्याला एरिया असतो. इट इज कर्व. सो यू हॅव टू क्लीन इट. So you have to push it between 2 teeth. You have to curve it around 1 tooth, then up and down. तिथेच ठेवून परत कर्व करायचं ॲडजस्टंट टूथला हलकासा अँड देन अप अँड डाऊन. ह्याचे पण व्हिडिओ असणार आहेत यूट्यूबवर, तुम्ही बघू शकता. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल फ्लॉसिंग, कारण तुम्ही खूप जोरात जर तो पुश केला तर हिरडीला लागल्यामुळे एक वेगळंच काहीतरी होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला कट होऊ शकतं, कधी कधी इन्फेक्शन होऊन त्यात ॲप्सेस होऊ शकतो. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ फ्लॉसिंग. त्या 2 दातांच्या मध्ये जायला हवं म्हणून तो तेवढा थिन असतो, सो तो कट पण करू शकतो. आणि जसं मी म्हणाले की जो ओरल बीचा असा लांब धागा आहे तो ओरल बी किंवा कोलगेटचा जो तुम्ही पुल करून काढू शकता. अजून पण तो मागे ना यूज करायला थोडा डिफिकल्ट असतो मोलर्समध्ये बरेचदा, त्यामुळे सुद्धा पेशंट्स टाळतात फ्लॉसिंग करायचं. तर डिस्पोजेबल डेंटल फ्लॉसेस पण अवेलेबल असतात, ते तुम्ही काही वेळ यूज करून जेव्हा तुम्हाला वाटलं आता नो लॉंगर यू कॅन यूज इट, यू कॅन डिस्पोज इट. त्या गुलेलसारखे असतात, त्याला हँडल असतं, त्याच्यामध्ये तो थ्रेड असतो, तो थोडा अजून थिन नसतो. टू बी व्हेरी केअरफुल, पण इट इज व्हेरी युजफुल एस्पेशली मोलर्सच्यामध्ये यूज करण्यासाठी. तर माझं असं म्हणणं आहे की निदान दिवसातनं एकदा तुम्ही फ्लॉसिंग करा आणि मग ब्रश करा. आणि नाईट ब्रशिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही जसं आपण देवाला दिवा लावतो संध्याकाळच्या वेळी, तसं रात्री झोपण्याआधी ब्रश करायचंच हे ठरवायचं. मुलांनासुद्धा आपल्यासोबत ब्रश करायला लावायचं. इनफॅक्ट तुम्ही त्यांच्यासोबत ब्रश केला तर दे विल बी व्हेरी हॅपी. पुढे ते त्यांना सवय लागेल आणि त्यांना वाटेल चला आई बाबा पण करतायत तर मी पण करायला हवं आहे. सो रात्रीचं ब्रशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. नाव द नेक्स्ट इज युअर डाएट. सगळ्यांना माहिती आहे शुगर खाल्ल्यामुळे, आजकाल हे जे काही आपण मैद्याचं फूड खातो त्याच्यामुळे सुद्धा दात खराब होतात. सी शुगरचं जे ॲसिड असतं ते तुमच्या इनामलवर अटॅक करतं. इफ इट रिमेन्स इन टच विथ द इनामल तर ते त्याच्यामुळे ते एक कारण आहे की दात खराब होऊ शकतात. तर मी असं ॲडवाईज करेन की याचा अर्थ असा नाही की तुम्ही गोड खाऊ नका. शक्यतो गोड खाताना जसं मुलं बिस्किट खातात, चॉकलेट्स खातात, तर शक्यतो लंच टाईममध्ये जर तुम्हाला गोड खाता आलं लंचच्या वेळी किंवा डिनरच्या वेळी त्यानंतर ब्रश करा. सो दॅट इज बेस्ट. म्हणजे मध्ये स्नॅकच्या वेळी काहीतरी बिस्किट खाल्लं आहे, चॉकलेट खाल्लं आहे तर ते अवॉइड करायचं आहे.
लंच किंवा डिनरच्या सोबत तुम्ही जेवण झाल्यानंतर खाऊन मग नंतर त्यांना ब्रश करायला लावलं, तुम्ही ब्रश केलं तर दॅट इज गुड. इवन चिप्स वगैरे जे आहेत, आपल्याला असं वाटतं की चिप्स शुगरनी होतं, पण चिप्सनी सुद्धा होतं, बिकॉज ते ते चिकटून राहतात तुमच्या दातांना आणि त्याच्यामुळे सुद्धा दात किडू शकतात आणि मैद्याचे पदार्थसुद्धा चिकटून राहतात दातांमध्ये, तर ते सुद्धा कारण आहे. तर मोस्टली यू आर सपोज टू इट फायब्रस फूड. आपलं जे नॉर्मल किंवा रॉ फूड जे आपण सॅलड वगैरे खातो, आता करोनामुळे आपल्याला भाज्या आणणं वगैरे थोडंसं कठीण झालं आहे, पण आपल्या घरातली वरण भात भाजी चपाती आपण व्यवस्थित जी काही आहे ती खाऊ शकतो. ज्यांना दात काही कारणाने दात दुखत आहे, त्रास होतो आहे, तर त्यांनी जरी खाणं शक्य नसेल तरी व्यवस्थित डाएट घ्यायचं आहे, सो दॅट आपली इम्युनिटी चांगली राहील आणि वी विल बी एबल टू फाईट ऑल नॉट ओनली कोविड बट अदर डिसीजेस ॲज वेल. इवन जे ओल्ड पेशंट्स असतात त्यांनासुद्धा खायला त्रास होतो, तर मी त्यांना ॲडवाईज करते की तुम्ही चर्न करा थोडं फूड आणि मग खा, पण खा. नाऊ नेक्स्ट इज, मला प्रश्न विचारण्यात येतो की माउथवॉश रेग्युलर यूज करायचे का. तर जे मेडिकेटेड माउथवॉशेस आहेत, जे प्रिस्क्राईब केलेले असतात, दोज यू डोंट यूज, म्हणजे हिरड्यांसाठी कधी ऑर्थो तुमची ब्रेसेसची ट्रीटमेंट सुरू असताना तुम्हाला काही माउथवॉश प्रिस्क्राईब केले जातात, सो यू आर नॉट सपोज टू यूज देम रेग्युलरली. बट तुम्हाला वाटतच असेल गरज तर नॉर्मल लिस्ट्रीन किंवा कोलगेट फ्लाक्स हे माउथवॉश तुम्ही रेग्युलरली यूज करू शकता. दिवसातनं एकदा केलं दॅट इज ऑल्सो मोर दॅन इनफ. आता ही सगळी दातांची रुटीन जी साधारण तुम्ही काळजी घ्यायला हवी ते मी सांगितली आहे. अजून कोणाला काही प्रश्न असतील सपोज तर तुम्ही विचारू शकता मला, आणि माझ्या परीने मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे मला जे काही आठवलं आहे. एक इंटरडेंटल ब्रश म्हणून सुद्धा असतो, काही ठिकाणी फ्लॉस खूप थिन असतो, तेवढी कॅव्हिटी वाईड जागा असते, फ्लॉस इज ऑफ नो यूज, सो देअर यू कॅन यूज इंटरडेंटल ब्रशेस ऑल्सो. ते साईजप्रमाणे येतात, तर साधारण आता जेव्हा डॉक्टर्स तुम्हाला चेक करतात तेव्हा ते सांगतात तुम्हाला ह्या साईजचा ब्रश लागेल, तर तुम्हाला त्याचा अंदाज नाही येणार, पण साधारण एक आपण मीडियम साईजचा वगैरे ब्रश घेऊन यू कॅन कीप दोज एरियाज क्लीन. जर वाईड कॅव्हिटी असेल, जेवण अडकतं आहे खूप, आता शक्य नाही आहे डॉक्टरकडे जाणं, आता केमिस्ट मेडिकल्स तरी उघडे आहेत, सो यू कॅन ऑलवेज बाय and you can use, but as I told you have to be very gentle while using anything in your mouth. That includes brushing also. ब्रशिंग करताना आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, गम्सना पण हलकं हलकं ब्रश होईल असं आपण काळजी घ्यायची आहे, कारण गम मसाज इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. तर कोणाला काही प्रश्न असतील ते विचारू शकता, मी माझ्या परीने सांगितलं आहे सगळं. प्रश्न मला दिसत नाही, मी थोडा वेळ थांबते. कदाचित बोलण्यामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील की जे तुम्हाला प्रश्न पडलेत, करोनाशी रिलेटेड आहेत किंवा रुटीन जे मी म्हणाले डेंटल केअर आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत. मला असं वाटतं आहे की 1-2 मिनटं थांबून आपण फिनिश करूया आहे लाईव्ह, एफबी लाईव्ह. सो एनिवेज इथे काही प्रश्न दिसत नाही आहेत मला. थँक्यू तुम्ही सगळ्यांनी हे लाईव्ह सेशन अटेंड केल्याबद्दल. माझ्या परीने मी म्हणाले मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि जे सगळे आता बघता आहेत किंवा बघणार आहेत त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देते. श्री जितेंद्र रौंदादेंना मी परत एकदा त्यांचे आभार मानते. आणि नाव आय थिंक आय विल फिनिश दिस. ओके देन थँक्यू. स्टे होम, स्टे सेफ. आता परत पेशंट्स मिळत आहेत, कुठे 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 फ्लोअर सील होत आहेत, बिल्डिंग सील होत आहेत, कंटॅमिनेशन झोन डिक्लेअर केले जात आहेत. सो शक्यतो घरी राहा आणि सेफ राहा.
and take care, and thank you again, and bye.